ब्लॉगची सुरुवात होत आहे. तर आता आम्ही पुणे स्टेशनला आहे. तर आर्यन भैया चाललो बँगलोरला. 5 मिनिटात गाडी येणार आहे. नियोजन तगडे आता. ए जान्हवी गाडी किती वाजता येणार आहे? 1:50. ऑलरेडी 2 वाजलेले. तर आपण आता बँगलोरमध्ये आलेलो आहे. तर गुरुजींचा भेटा बघू शकता तुम्ही. गुरुजींना उद्या म्हणजे परवा आम्ही घालणार आहे. तर आता परत आपली जर्नी झालेली. परत चालत चाललोय. 2.5-3 किलोमीटर चालत आलो होतो. आता परत प्रांजल दिदी आहे करा. आहे करा आहे. हे कोऑर्डिनेटर आमचे मेन कोऑर्डिनेटर आहे. आम्हाला आश्रमातून घेऊन आलेले डायरेक्ट त्रिवेणी आश्रमातून. आता डायरेक्ट इंटरनॅशनल आश्रमला घेऊन जाणार आहे आम्हाला. तर आता ते जे म्हणते तेच करणार आहे आम्हाला काही माहीत नाही इथं. आता चालतं बघू पुढं जायचं. मला तर असं वाटतं डायरेक्ट आश्रममध्ये पोचतो काय ना. आता चालत रस्ता आता चालत किती किलोमीटर जायचं काय माहिती, अंदाज नाही काही. तर बघू आता. हा हे बा सगळे आपले मर्सिडीज, कोणती रोल्स रॉयस, BMW सगळे येते मागून. तुमची कोणत्या ब्रँडची बॅग? रोल्स रॉयस आहे. आवाज नाही येते त्यांच्या गाडीत, त्याच्यामुळे रोल्स रॉयस. सो गाईज वी आर ॲट त्रिवेणी आपलं इंटरनॅशनल आश्रम गुरुदेव. वाव व्हॉट अ स्माइल गुरुदेव. एंड वी आर ॲट इंटरनेशनल आश्रम ऑफ बैंगलोर एंड हियर आर फैमिली. सो फैमिली अभी कैसा लग रहा है आपको? जय गुरुदेव भाई पोहोचलो आश्रमात. शेवटी आश्रमला आलेलो आहे. डायरेक्ट स्वर्गामध्ये एंट्री आता. तर काही क्षणातच आपण एंट्री करतोय मध्ये. तर आपल्या सगळ्या गाड्या येत आहे मागून. येऊ दे त्यांची वाट बघू. आपण एंट्री करतोय आपण. एकदम मोठं गेट आहे. मोठ्या गेटमधून मोठे पावलं टाकत मध्ये जायचं. आणि त्या बघा आता आम्हाला मध्ये सोडत नाही, पण मी पुढे गेले लगेच सोडतोय. सोडलं दारार आहे. आणि वी हॅव एंटर्ड द इंटरनॅशनल आश्रम. सो हाऊ डू यू फील जान्हवी? Very nice, very tired. So she is very tired. So we are entering the international ashram. So we can get the best experience we have in my life. So these gang members are waiting here for what thing I don't even know. तर मला असं वाटतं मी जास्त इंग्लिश बोलायला लागलोय. तर जाने हसू राहिली. हसते काय हे गँग मेंबर पुढे चालले. तर सकाळ झालेली आहे. आज 27 तारीख आहे. 27 तारखेला आज आमचं आश्रम फिरणार आहे आम्ही सगळं. तर आत्ता नाश्ता झालेला आहे. आज डे 2 आहे. तर आता चाललो आहे आम्ही फिरायला. जान्हवी कुठं चाललो आहे आपण फिरायला? कोणता तरी मंडप बघायला चाललो आहे. आता आम्हाला काही इन्फॉर्मेशन नाही एवढी. तर व्ह्यू मस्त इथं नाही का, प्रॉपर बोर नाही, पाईपलाईन आहे. इथं पूर्ण सायलेन्स आहे, नो टॉकिंग इथं. आणि इथं जान्हवी झोका खेळू राहिली चोपड्यावर बसून. पाय पुरत्या का ग? नाही पुरत आहे. समोर मंडपला आलेलो आहे वरती टॉपला. इथून पूर्ण आश्रम दिसतंय. पूर्ण आश्रमचं व्ह्यू इथून. हायेस्ट पॉईंट ऑफ बँगलोर आश्रम इथं. जबरदस्त व्ह्यू. तर आता मेन मंडपला आलेलो डायरेक्ट, जिथं सगळे कार्यक्रम होत आहे. इथं गुरुजी असते डायरेक्ट. संध्याकाळी गुरुजी इथंच राहतील सत्संगला. तर रात्री सत्संगला आल्यावरती सगळं दिसणारच, त्याचा तर काही विषयच नाही. पण आश्रमचा मेन मंडप, सगळ्यात मोठा मंडप, जबरदस्त, एकच नंबर. तर आश्रम जे आपल्या जाणार आहे आपण थोड्या वेळांमध्ये, पण अजून वेळ आहे. एकदम प्रॉपर एकदम जबरदस्त सुंदर, म्हणजे अति सुंदर. आता आश्रमच्या तळ्यामध्ये आलेलं आहे. आश्रमचं तळ बघायला. तर आम्ही एक मंदिराचं दर्शन घ्यायला चाललो होतो, पण आश्रमचं तळ दिसलेलं आहे.
तर बघू शकता आश्रमचं तळ. वाव, रात्री तर याच्यापेक्षा पण भारी दिसतं असं म्हणते ते, बट करू ट्राय आपण रात्री पण. तर आश्रममध्ये एकदम मस्त स्पॉट आहे, तिथं पाणी बिणी डायरेक्ट झरणं चालू आहे. हे बघा, आणि बघा कृष्णाची मूर्ती इथं एकदम मस्त. आश्रममध्ये अशी कोणती जागा नाही की ती स्पेशल नाही, सगळं स्पेशल, एकदम स्पेशल, एकदम जबरदस्त स्पेशल आहे. आणि आपले मेंबर्स. तर आपण ध्यान मंडपमध्ये एंटर करतोय, सगळ्यात बेस्ट मंडप, सत्संग, द प्रिशियस सत्संग इथंच होणार आहे. गुरुदेव येणार आहे इथं, गुरुदेव आले की एकदम खतरनाक वातावरण राहणार आहे इथं. ए आपल्याला कुठं बसायचं? गर्ल्स आणि बॉईज सेपरेट आहे. आता बघू. ते फोन मी काढेल. तर आज डे 3 आहे. तर आज मीट करता आलेलं आहे. आउटफिट चेक करू शकता तुम्ही. ज्याने ब्लू चेक यांचे पण ब्लूच आहे. ब्लू घातलं भाई आपण. कायलाच भाई इकडे बघा, सगळ्यांनी आपले महाराष्ट्र गँग आहे. तर आता गुरुदेव येथील डायरेक्ट त्रिवेणी आश्रम विनय सरांचा ग्रुप आहे. तर आता गुरुजी आले की डायरेक्ट ते स्टेजवरती जाणार आहे. बात करेंगे तो सब आराम से बैठे. पूर्ण कव्हर करतो मी आता. नंतर तुम्हाला डायरेक्ट सगळं डिटेलमध्ये दिसेल. अच्छा आप लोगों को पता है नहीं क्या है ना, एक एक गुलाब का 10 रुपया 20 रुपया. लोग तो समझते कद्दू तो खाने नहीं चाहिए. मैं कह रहा हूँ कद्दू खाओ, नहीं तो बुद्धू रह जाओगे. तर आश्रममध्ये आता आज अख्खा दिवस संपलेला आहे. गुरुदेवांसोबत भेटायचं होतं. तर आता आपण कार्यक्रम उरकून आलेलो आहे. तर हे बघा, जबरदस्त दिसतंय मंदिर, जबरदस्त हॉल एकदम. आणि तर आज आपला लास्ट दिवस आहे. तर आज आपण पूर्ण आश्रममध्ये वेगवेगळे ठिकाणी जातो आहे. तर आता श्री श्री योगाची स्कूलच्या तिथं आहे. तर आपल्यासोबत जान्हवी, आम्ही दोघं सोबत आहे. आणि सर पण पुढं गेलेले आमचे. आणि आम्हाला गुरुदेवांकडून गिफ्ट आलेलं आहे. तर गेस करा काय असेल. डायरेक्ट स्पेशल गिफ्ट म्हटलं तरी चालेल. डायरेक्ट गुरुदेवांच्या हाताची, गुरुजींनी दिलेलं आहे डायरेक्ट फुलं. तर ज्याने तुझं फुल दाखव कोणतं आहे. म्हणजे हिच्याकडे अजून 2-3 फुलं आहे पण ती दाखवणार नाही, तिचे लपून ठेवलेले आहे तिने. आणि आपल्याला गुरुदेवांनी डायरेक्ट गुलाब आपलं कमळाचे फुल दिलेलं आहे. तर याला काय म्हणते, प्रसाद म्हणलं तरी चालेल. एक खायचा नाही पण एक नवीन काहीतरी एक्सपिरियन्स भेटला आज. डायरेक्ट गुरुदेवांच्या हाताने फुलं भेटलेले आम्हाला. तर आता चाललो आहे शिव टेम्पलला, भेटू शिव टेम्पलला. तर आता शिव टेम्पलला आलेलो आहे आपण. तर इथं इतकं सायलेन्स आहे ना, इतकं सायलेन्स आहे ना. इथे पिन जरी ड्रॉप झाली ना तरी आवाज येईल, इतकं सायलेन्स आहे. इथं बघू शकता तुम्ही किती भारी भारी झाड आहे. आणि इथं पाय धुवायचं आहे. तर पहिले पाय धुवून आपण तिथं मध्ये जाऊ. तर आपले सर आहे, सरांमुळं आज आपल्याला दर्शन वगैरे भेटतं आहे. तर इथं शिव टेम्पल आहे, जबरदस्त प्रॉपर जे मंदिर म्हणतं ना. इथं रात्री म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी होतं ना श्रावण सोमवार, त्या दिवशी इथं नाग निघला होता. बघू शकता तुम्ही किती प्रॉपर आहे इथं, मस्त एकदम टेम्पल आहे. तर आपण आता दर्शन घेऊ आणि बघू पुढं काय होतं काय नाही. तर फायनली गोशाळेमध्ये आलेलं आहे. आणि आता गोशाळेमध्ये एंट्री करताना ज्यांनी ते सगळ्यात पुढे आहे त्यांना गोशाळा बघायची आतुरता इच्छा आहे. आणि आर्यन भाऊ
मला लई इच्छा आहे भाई. आलोय फायनली गोशाळेमध्ये. ए तिथं जाऊ नको. गोशाळेमध्ये एंट्री झालेली आहे आपली फायनली. फायनली द बँगलोर गोशाळा. फायनली वी विजिटेड द गोशाळा. दिस इज द मोस्ट पीसफुल थिंग. भाई हे बघ आपल्या आर्यन भाऊ लगेच प्रेमाचा पाझर करताना गायांवरती. तर चला आपण पुढे बघत चालू. इथं शिंगल्याचं आहे. इथं इथं दोन प्रकारचे आहे. इकडं शिंगलेस आहे आणि तिकडे शिंगाचे असं जान्हवींचं म्हणणं आहे. तर तुम्ही आम्हाला थोडं डायरेक्ट करा कुठं का कोणत्या आहे. ओके हा लाल खांदेरी. ओ इथं पूर्ण ब्रीड्स पण आहे आणि जबरदस्त मस्त गाय आहे इथं एकदम. तर आता घोडे बघायला आलोय. तर हे बघा इथं रजनी इज बॅक. रजनी आली बघ. रजनी इथं आहे. इथं देवकिरण अँड हिअर इज परी इथं परी रुसली आहे असं झानीच म्हणणं. इथं राणी इथं मस्त एकदम घोडे. आणि इथं राजा आहे. राजा इज बॅक. राजा की राणी किधर है. राजा इज व्हेरी सॅड. मोर सगळ्यात मोर इथं. हो मोर इथं. तर मोर बघितलं आता. आणि इकडे हरिण पण आहे. आश्रमात असं कोणता प्राणी नाही सगळं आहे. इकडे तर इथं सगळं आहे. घोडे पण आहे. आणि इथं स्पेशल मोर शो चालू आहे. 300 रुपये तिकीट आहे. हरण दाखव. हरिण बघितली की. हरिण बघा. आपण शॉपिंगला आलेलो आहे. जबरदस्त शॉपिंग चालू आहे इथं. आणि जान्हवीने अरे बाप किती 6,500ची ना. आणि हिची काहीतरी 5,500ची वाटतं. आणि हे बघा बाप रे काय कॅमेरा आहे आणि काय लुक आहे जबरदस्त. इथं सगळं पूर्ण शॉपिंग वगैरे आहे. आणि इथं फुल शॉपिंग चालू आहे. दबाकी शॉपिंग चालू आहे. हे तिघींनी 3 घेतले आहे. तिघींनी 3 घेतलेले आहे. आणि इकडं पूर्ण डायरेक्ट स्टोअर खूप मोठं आहे. तर आश्रमातून निघलेलं आहे. आता मेट्रो स्टेशनला तिकीट्स काढायचं काम चालू आहे. आणि मेट्रो स्टेशनवरून आता फायनली आता शेवट संपला आहे आपला बँगलोरचा काय म्हणतात त्याला युवा मीट. तर आता डायरेक्ट परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आणि परतीच्या प्रवासाने आपण पहिले बँगलोरच्या डायरेक्ट सिल्क इन्स्टिट्यूटवरून मेट्रोवरून डायरेक्ट आपलं झुक घरी डायरेक्ट पुन्हा. हॅपी जर्नी ऋषिकेश. ही थांबणार आहे बरं इथं. हॅपी जर्नी. बॅग घेऊन आली आहे. आता ती डायरेक्ट तिकडे चालली त्यांच्या कॉलेजला श्री युनिव्हर्सिटीला. श्री आणि ही दुबईला चाललेली आहे. आणि ही युकेला चालली. युकेला भाऊ युनायटेड एशियाला चाललो. एशियाला. ओके मी चाललोय एशियातच आहे आपण. धारण लावला. मला जायचं एशियाला. अब बांटते हैं ये गम भीगे नैना जो सांझ ख्वाब देखते थे नैना जो छड़ के आज रो दिए क्यों जुदा क्यों जुदा हुआ ऐसा क्यों आलं ना आमचं.